फौजी हो फौजी हो काय किती दिवसांनी भेटताय फौजी? अरे वय जरा कामात होतो. कसं आहे तुम्ही? अरे मी मस्त आहे की, मला काय होतं तवा. बाकी बेळगावचं काम कसं चाललंय? आणि करमतंय ना? एकदम मस्त आहे बघा. हा आधी वाटलं होतं बॉर्डरवरचं काम वेगळं असतंय ना, तिथं कसं ऍडजस्ट होईल, पण नाही फौजी, तिथलं काम ना तेवढंच इंटरेस्टिंग आहे बघा. आणि हो तिथं जुने ट्रेनिंग मधले मित्र पण भेटले, सुभेदार भेटले. अरे वा, एकदम रूल आहे बघा आता चांगलं. अरे फौजी घडवणं हे बी लय मोठं काम आहे, त्याला बी नशीब लागतं बघ. वय फौजी, हे मला तिथे गेलो जाणवलं बघ. फौजी तुम्ही आजोबा होणार आहे, कळलं ना तुम्हाला? अरे वय वय, शितली भेटली होती परवा इथं मंदिराजवळ, तिने सांगितलं. अरे काल परवापर्यंत लहान पोरं तुम्ही इथं गावात खेळत होता, आता ती आई होणार, तू बाप होणार. खरंच वाटत नाही बघ. काळजी घे तिची. हा मग आता छोटा फौजी येणार म्हणा. आता तसंच म्हणलं पाहिजे. बाकी बाकी काय नाही, नवीन मंदिरात आलो नव्हतो म्हणून म्हणलं आज येऊन जावं. हा चांगलं काम केलं मंदिराचं. वय मग काय फौजी, नवीन मंदिर उभं पण राहिलं, तुमचं कधी पूर्ण होणार? आता होत आले, म्हणजे आता फक्त कळस चढवायचा बाकी असं समज. फौजी मी नेमकं काय करताय ते तरी सांगा. नाही म्हणजे नुसतंच वर्क इन प्रोग्रेस म्हणताय म्हणून म्हणलं. बर सांगतो. आपली माळावरची जमीन आहे का, हा आपल्या भागातल्या आर्मीत भरती होणाऱ्या पोरांसाठी एक मैदान आणि एक ट्रेनिंग सेंटर उभा करायचं चाललंय माझं. काय सांगताय काय फौजी? कुठलीही फी न घेता पोरांना तयार करायचं देशासाठी. आता फक्त एवढंच करू शकतो मी. हो फौजी एवढंच काय फौजी? हो लई भारी आयडिया ही. अरे काय हो फौजी, तुम्ही सांगितलं का नाही? हा एवढे दिवस एकटंच करताय वे? आम्ही सगळ्यांनी मदत केली असती का नाही तुम्हाला? कसं आहे आजा, मी आर्मीतनं बाहेर पडलो ना तर माझ्यातनं आर्मी कधीच बाहेर पडू शकत नाही. म्हणून हे काम मी आर्मीची सर्व्हिस म्हणूनच करतोय. आणि म्हणूनच मला वाटलं मी एकट्यानेच हे काम केलं पाहिजे. अहो पण फौजी, फार मदत लागली की सांगतोय की मी तुला. हा पण आत्तापर्यंत तर काय मदत लागली नाही फौजी. मला मला काही सूचना झाली, मला आता जाते तिकडे नाही, मला आता जाता बघायचं काय झालंय ते. अरे अजून थोडं राहिलंय म्हटलं नव. अहो असू दे की, झालं तेवढं तरी बघू दे ना. हे बा आजा, मला नाही आवडत अर्धवट काम दाखवायला. अहो बरं काम झालं की सगळ्यात पहिल्यांदा तुला दाखवतो. झालं का? झालं मग बाकीच्या गावच्यांना पण सांगायचं ते. बर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं. बरं फौजी मी चाललोय आता परत, पण फौजी आल्यानंतर ना पहिल्यांदा मी बघणार बरं का. अरे नक्की. चला येऊ का? काळजी घे. बर. अरे राहू दे. फौजी तुम्हाला भेटलं का नाही, लय भारी वाटतं बघा. असं वाटतं ना अंगात बळ आलंय असं. बर येतो फौजी. ये आणि आला की फोन कर, मग नेतो तुला माळावर. नक्की आहे फौजी. नक्की. ओरिजिनल न्यू मॉडर्न बंद होय. तूच बघ डोळ्यानं बजे झालं. न्यू चमत्कार झाला कसं काय? झाला. आपण इतके दिवस बोलून सांगत होतो पण त्याला कळत नव्हतं. पण सोनार रान कान टोचले मात्र बरोबर लागू पडली. मात्र ह्याला कसली मात्र लागू पडली? बायकोने सांगितलं.
तिनं सांगितलं की सगळं गप ऐकतोय. तुझं ऐकून आधीच त्याचं लग्न लावून द्यायला पाहिजे होतं. पण असू दे बापू, लागलाय ना मार्गाला. तुमच्या मनासारखं झालं ना मग झालं तर. आता सोन्याहून पिवळं झालं म्हणके. काय राहुल शेठ, काय बोलायचं नाही असं ठरवलंय का काय? काम करताना बोलायचं नाही असं आम्ही ठरवले. हा? आम्ही म्हणजे मी आणि सरितांना. आईला काय लाजा लागले काय लागाय? काय करण्याला का तुझं? राहुल्या, तुझं असं होईल असं जर माहित असतं ना तुझं पहिल्यांदाच लग्न लावून दिलं असतं बघ मी. हा बघ आजा, जब जो होना है ना तबीच होता है. आणि तसं बी आपण एकाच कुटुंबात राहतो, एकाच घरात, एकच चूल. तर मग एकमेकांच्या विरोधात जाऊन व्यवसाय करून काय मिळवणार आहे? बापू, ते बाटीला राक्षस कसा बाहेर आल्यावर मोठा होतो तसं तू लग्न झाल्यावर डोक्यानं मोठा झालायच बघ. बापू, आता कसलं टेन्शन घ्यायचं ना, तुम्ही इथं निवांत बसायचं. आता राहुल्या सगळं सांभाळतोय. त्याच्या आता कसलं टेन्शन आहे? आता फक्त नातवंड खेळवत बसायचं. कर त्याचंही प्लॅनिंग केलं काय? तुझ्या पोराबद्दल म्हणतोय मी. तसं वय हा ते आहे की. पण काय पण म्हणा बाबू, तुम्ही लय खुश दिसताय बरं का. रावल्यानं आयुष्यात पहिल्यांदा अकलेची गोष्टी केली. लग्नासाठी सरूबाईला निवडलं. बापू, मी पहिल्यांदा काहीतरी चांगलं केलंय वय? पहिल्यांदाच. मतलब आज तक मैंने कुछ किया ही नहीं क्या? नाही बापू, मेरा मुंह मत खुलवाओ क्या? अरे तू काय बोलणार? मी तुझा बाप आहे. मी बी तुमचाच पोरगा आहे, लक्षात ठेवा. अरे ग बस, परत चालू होऊ नको. बर चालवलं तुमचं, मी येतो. मला आवरून निघायचं. ये सावकाश जा. काय काळजी घे. आणि हा, नव्याचं 9 दिवस करू नको बरं का. आता जसं नीट वागतोयस ना तसं वाग. हा भावा, वागतो मी नीट. तू नको माझी लय काळजी कर. सावकाश जा. चल येतो मी. बापू काळजी घ्या. अगं शीतल, काय आहे? ठेव खाली. कशाला वज उचलत असती? हाक मारायची नाही मला. अहो नाही मामा, लई जड नाही. अहो कवाचे गेले देवीच्या दर्शनाला, अजून येतातच. यांना एक सगळ्यांना भेटायचं असतंय आणि मग आल्यानंतर लई घाई घाई करतील बघा. अगं शीतल, झाला उशीर तर होऊन दे की. एवढा काय फरक पडतो त्यानं? आणि तसं बी हायवेला पाहिजे तेवढ्या गाड्या थांबतात. हाय का नाही समाधान? अहो जीजी, असं कसं? उगाच कुठं बी चालले तोय ते. आर्मीचे नियम लई कडक असतात. ते लेट पोचले का नाही तर त्यांना शिक्षा होती. माग नाही का एकदा काश्मीरला लेट पोचले होते तेव्हा तर त्यांचा फोनच जप्त करून घेतला होता. हा म्हणजे आता नाही त्याची शिक्षा व्हायची, पण ते बरोबर दिसत नाही ना हो. मी काय म्हणते शीतले, तूच आर्मीत जा की. म्हणजे कसं तुझं आता सगळं पाठच झालंय, तर ही तर बसून काय करती? अगं पुष्पे, आपली शितली जाईल की. न जायला काय झालं? मस्त खमकी आपली शितली. ए जीजे, बास कर. काय खमकी बिमकी नाही, नाहीतर आत्ताच हट्ट धरून बसेल मी जाते म्हणून. अरे आशा, ये की ये. अजिंक्य दादा आहे का? ये त्यालाच इतक्यात. काय काम होतं का? काम काय नाही, आत्ताच आमचा निकाल आलाय आणि आम्ही चौघही भरती झालोय. अगो बया, होय. अभिनंदन. थांबा, साखर आणते.
वा 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 पोरांनो, हे बेस झालं बरं का. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू आमच्याकडनं बी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू थँक्यू. आता अजिंक्यला कळलं ना, ते तर लयच खुश होत्याल. होय की. घ्या अभिनंदन. अभिनंदन. तुला पण र अभिनंदन. अरे वा, तुम्ही कधी आला? हा, आणि काय झालं? आम्ही चौकावरून भरती क्लिअर झालो दादा, आत्ताच निकाल आलाय. पहिल्यांदा तुम्हाला सांगायला आलोय, कारण तुमच्यामुळे आम्ही भरती झालोय. हे अरे माझ्यामुळं काय, तुमचे कष्ट होते म्हणून तुम्ही भरती झाला. अभिनंदन. थँक्यू दादा. अभिनंदन. थँक्यू दादा. अभिनंदन. तुला पण रे. अरे पाय काय पडतंय? दादा, तुम्ही नसता तर हे शक्य झालं नसतं. तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिला म्हणून हे शक्य झालं. आणि वहिनी, दादा नसताना पण तुम्ही आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली, त्यामुळे हे शक्य झालं. बघितलं का आजा? पुष्पे, अगोदर आपल्या गावातली दोघंच आर्मीत होती, आता अजून ही चौघं भरती झालीत. आता पुढच्या वेळी गावातून 8 तरी फौजी भरती झाली पाहिजेत काय, आणि ते भरती होतील त्याची सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यांची. दादा, फक्त तुम्ही सांगा. हो नक्कीच दादा, फक्त तुम्ही सांगा काय करायचं ते. बर सांगतो. हे बघा, तुम्ही आता इंडियन आर्मीचे जवान होणार आहे, हे विसरू नका. जबाबदारीनं वागा, आणि कधी अडचण आली ना तर मला फोन करायचा. नंबर आहे ना तुमच्याकडे? हो हो आहे ना दादा. येऊ आम्ही. हा चल, मी पण चाललो आता. हो, आम्ही पण निघतो आता. चल चल रे. बघितलं का आजा? आठवणीनं पोरं आपल्या घरापोत सांगा आलीत. आलीत म्हणजे काय, यायलाच पाहिजेत. अहो जीजी, अजिंक्य आणि शीतलनी त्यांच्याकडनं सगळं करून घेतलंय. पोरं काय उगाच सांगत होतीत वय? मला बी लई बरं वाटलं बघा ती आली ते. पण आजा, अरे निघायचं का? तुलाच उशीर होतोय ना. वय वय चल. आओ साखर घ्या. स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा, आता मी तुझ्यात दिसतो कमला. अगं बाई उषा, नीलम सुमन तुम्ही बरं आहे ना? हो आहे की बरं आहे. अरे काय पवार महिन्यांनी काय मोर्चा काढलाय वाटतं आमच्या घरी आज. अगदी बरोबर बोललात, आमची तक्रारच आहे तशी. अरे देवा, आज काय खरं नाही. मग काय ग पुरी, आता मी तुमची कसली तक्रार आली? आधी शितलीला बोलवा, मग सांगतो. शितले, ए अगं बाहेर आहे बाई लवकर.
ये. बस इथं. काय झालं? अगं विचार की त्यांना काय झालंय ते. आम्ही शीतलला घेऊन जायला आलोय. कुठं? कुठं म्हणजे? अगं आपल्या घरला. कशाला? मी नाही येणार. वा रे वा, असं कसं नाही येणार? चांगले 7 महिने झाले तरी बी अजून इथंच. अगं लोक काय म्हणतात, 40 पिढ्यात पोरगी जन्माला आली आणि बाळण पण करता येईना. लोकांचं काय तवा. अगं डोळ जेवण तर करायला पाहिजे का नको? हा मग इथंच करू की आपण. बरी आहेस की? बघितलं का कशी बोलतीये? शितले अगं, त्यांची एवढी इच्छा आहे तर जा ना. इथंच तर जायचंय ना. आणि अगं तशी रीतच आहे. पहिलं ढवाळ जेवण माहेरात करावं. आणि हे बघ, 2 महिन्यांचा तर प्रश्न आहे. आणि या बाळावर जसा आपल्या घरातल्यांचा अधिकार आहे ना, तसंच तुझ्या बी घरातल्यांचा अधिकार आहे. समजलं? बघा, लेक आमच्या बाजूने नाही पण जावई आमच्या मोर्चात सामील झालेत. अगं त्यांच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून तर चल. अहो पण तुम्ही. ते काय नाही, आता त्यांची सुट्टी बी संपत आली. ते जायच्या डोळ्या जेवण उरकून घेऊ आपण. काय हो? होय, आमची काही बी हरकत नाही. शितले जा तू. बर येते. चला आता डोकेदुखी नाही. आता जाते मग येताना तुमच्या माग किती डोकेदुखी लावते बघाच. डब्बल. बरोबर बाय. बघू आपण आलो. चल. हळू. अगं सामान तरी घेऊन जा. सामान कुठं लांब जायचंय तवा? तिथंच तर जायचंय की. आणि आता तर तुम्ही बी हित आहे तर तिथं यायचं, नाहीतर गावात फिरत बसाल. वय मॅडम, तुमच्या ऑर्डरच्या बाहेर आहे का मी? आलेच मी बॅगा घेऊन. जीजी, पुष्पा, म्हणजे तशी आमची सगळी तयारी झाली. तसं म्हणत असाल तर लगेच डोळा जेवणाचा कार्यक्रम करून घेऊयात का? वय आमची काही बी हरकत नाही. मग चालेल. उद्या, हा उद्याच घेऊन टाकू की मग कार्यक्रम.